बघा आज आपण मस्त अशी मिरची भजी बनवणार आहोत। याच्यासाठी मी इथं बघा कमी तिखट असणाऱ्या मिरच्या घेतल्यात। आता ह्या मिरच्या काय करायच्या आपल्याला असे व्यवस्थित बघा याला मधून असे कट देऊन घ्यायचे अशा प्रकारे पूर्ण मिरचीला। आता याचं आपण ना मिरची आणि लसूण आणि जिरे याचं वाटण बनवून घेऊयात अगोदर। बघा इथं मी छोटी एक वाटी बेसन घेतलेलं आहे। आता याच्यात जे आपण पेस्ट केलेली आहे ना बघा जिरे लसूण आणि मिरची ती घालून घेऊयात। थोडंसं हिंग घेतलेलं आहे बघा। त्याच्यात आपल्याला थोडीशी हळद घालून घेऊयात व थोडी घालायची बघा जास्त पण नाही। आणि मीठ घालून घेऊयात आपण चवीपुरतं। बघा याच्यामध्ये आता थोडी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि आधी व्यवस्थित थोडं मिक्स करून घेऊयात। बघा याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे व्यवस्थित बॅटर मळून घेऊयात बघा पीठ। बघा अशा प्रकारे व्यवस्थित हे बॅटर बनवायचे बघा आपल्याला। बघा आता आपण काय करूयात ज्या मिरच्या घेतल्यात ना बघा त्या याच्यात टाकून घेऊयात आणि बघा व्यवस्थित याच्यात बेसन जाईल असं बघा अशा बुडवून घ्यायच्यात व्यवस्थित छान अशा। बघा कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले। तेल आता व्यवस्थित तापले बघा। आता याच्यात आपण हे मस्त असं मिरचीचे भजे बघा सोडून घेऊयात। बघा असं वरून थोडं त्याला बेसन पण घालायचं बघा ह्याच्यामुळे खूप छान लागतात एकदम क्रिस्पी। बघा मीडियम गॅसवरती आपल्याला ही भजी तळायची, जास्त पण हाय फ्लेमवरती नाही किंवा लो पण नाही, मीडियम ह्याच्यावरती आपण तळून घेऊयात। बघा याच्यामध्ये आपण सोडा न घालता बघा व्यवस्थित हे भजी एकदम कुरकुरीत होतील असे केलेले आहेत। ह्याचं बॅटर बघा कसं बनतं याच्यावरती सगळं डिपेंड आहे। जर खूप घट्ट बनवलं तर बघा व्यवस्थित होत नाहीत आणि पातळ असं थोडंसं केलं ना तर खूप छान बघा बिना सोड्याचे पण आपले भजी कुरकुरीत असे होतात। हे पाहू शकतात। आता आपण काढून घेऊयात। बघा मस्त असे आपले पावसाळ्याच्या दिवसात मिरचीचे भजे तयार झालेत। रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग धन्यवाद।